सांगितलं होतं की गाडी आज गुलाला ठेवायचं माझं काम आणि 1-2 नंबर करून द्यायचं माझं। मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। मित्रांनो पळशी स्टेशनचं ओपनचं मैदान आता पार पडले, खूप सुंदर असं मैदान पार पडलं आणि या मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय चेचेगावचा जलवा आणि सोबत पाहला स्वराज 855। दादा नमस्कार। नमस्कार। काय सांगाल आज कशा पद्धतीने नियोजन करण्यात आलं? आज काल आमचा पायरा झाला आणि गाडी आम्ही नियोजन केलं आजच्या मैदानाला। बर मग आल्यावर गाडी चांगली पळली आमची, बारीक ड्रायव्हरने गाडी आणली दोन्ही फेर। बर ड्रायव्हरने सगळा खोंडाला आमच्या म्हणजे आज फोकस मध्ये आणला बारीक ड्रायव्हर शिरसोळकरांनी। बर आम्हाला काही ड्रायव्हरच नव्हतं सकाळी आजच्या अड्ड्याला। 2-3 ड्रायव्हरसनी फोन केला, काय कोण आदत वासर असल्यामुळे कोणी आलाच मागत नव्हतं। मग बारीक ड्रायव्हरसनी फोन केला, म्हणजे ड्रायव्हर येणार का पळशी स्टेशनला? तर म्हणले तर हो येणार आहे। म्हणलं तेवढी गाडी आणशील का? तर मला म्हणली तर गरीबाच्या गाड्यांना आम्ही 100% सागर नाही म्हणून त्यांनी आमच्या शब्दाला मान देऊन त्यांनी पहिल्यांदा पूर्ण बैल आमचा फोकस मध्ये आणला। पहिल्यांदा आम्ही त्यांचं हे करतो, आभार मानतो, कारण त्यांनी आमचा बैल आज चर्चेत आणला गरीबाचा। मित्रांनो पाहू शकता आदत वासरू ओपनच्या मैदानात त्यांनी पळवलं आणि वासरांना नादच केला म्हणावं लागेल। आज सकाळी ज्यावेळेस ते आलेले त्यावेळेस ड्रायव्हर पण नव्हतं, ड्रायव्हर आम्हाला कोणच नव्हतं। आम्ही 2-3 ड्रायव्हरसनी फोन केलं पहिल्यांदा, पण काय कोणी आलाच मागे ना, हो नुसते आले म्हणायचं, कोण बसलंच नाही। मग बारीक ड्रायव्हर आम्हाला भेटलं सकाळी शिरसोडीचे। मग ड्रायव्हरने म्हटलं ड्रायव्हर आमची वासरं चांगली पळते ती। फक्त आज पहिल्यांदा आम्ही आलो ओपनच्या अड्ड्यात, तो बी दुसरा ह्यो आत्ता दात लावून आदत म्हणजे दुसराच झाला आता। ड्रायव्हरने खोंड धावला, ड्रायव्हर म्हणले हाणतो 100% म्हणले आमच्या पोरांचा सगळ्या खोंड आहे आणि महत्वाचा आमचा मालक म्हणजे गरीबच आहे हांचला। ड्रायव्हर आमच्या शब्दाला मानून बसले ती, ते आम्हाला सकाळीच मध्ये आल्या आज काहीतरी नावा चेहराच दाखवू सगळ्यांनी, आणि त्यांनी तसंच केलं। एक प्रकारे बारीक ड्रायव्हर यांचं भरपूर वर्षाचा अनुभव आहे, आम्हाला योगदान त्यांचं। आज आम्ही त्यांचं आभार मानेल तेवढं कमी आहे आजच्या मैदानाचं तरी। दादा जलवाबद्दल काय सांगाल? कुठून घेतलेलं वगैरे? आमच्या गावातूनच घेतलेला आहे। बरं किती महिन्याचं असताना घेतलं? 7 महिन्याचा असताना घेतलेला मला वाटतं, म्हणजे 12 महिन्याचा लहानपणीपासून त्याला सांभाळलाय गावातलं आमच्या। आता किती महिन्याचा आहे तो? आता तरी 18 महिन्याचा असेल, 18 ते 2। आज प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय, रोख रक्कम 1.5 लाख रुपयाचा मानकरी ठरलाय। आनंद काय संपूर्ण टीम आहे आपल्या सगळ्या टीमचा आनंद म्हणजे गगनात मावणार। आमची पोरं रडते ती, कारण पहिली गोष्ट आम्हाला ओपनला पैर कोण देत नाही, खरी कंडिशन ह्या बैलाला। आणि त्यातनं बी आमचं काल स्वराजचं आमचं झालं बोलणं, ती मुली हानिया त्यांनी आमच्या शब्दाला मान दिला आणि गाडी आमची चांगली पळली। महत्वाचं आम्हाला खरं म्हणजे आज योगदान सगळं बारीक ड्रायव्हरच आहे। आज आम्ही त्याने बोललो तेवढं कमीच आहे। निकालाचा बादशाह म्हणजे आपले बारीक ड्रायव्हर आहेत, जे बोलतात ते करून दाखवतातच। आणि एक प्रकारे आज प्रथमच जलवाच्या गाडीवर बसले मला वाटतंय आणि गुलाल घेतला। सागरची आपलं जुनं संबंध 10-15 वर्षाचा। सागरचा मी गाडीवरूनच येत होतो इकडे मैदानाला, तर सागरचा मला वाटत फोन आला, ड्रायव्हर कुठं आहे? तर म्हटलं अरे पळशी स्टेशनला यायला लागलोय। तर म्हणली बरं झालं वासरू घेऊन आलोय। मी त्याला विचारलं मी ना वासरू कुणाचं आहे काय आहे? मला म्हटलं गाडी हाणायला लागते तुम्हाला आज एक वासराची आपल्या। तर म्हणलं हाणतो। आता सागर म्हणजे जुनं संबंध असल्यामुळे म्हणलं हाणतो। वासरू बघा या म्हणला, वासरू बघितलं मी सकाळीच बघितलं म्हणलं वासरात काहीतरी हाय धमक, आणि शक्यतो करून मी असं एखाद्या जनावरावर नजर टाकली ना, असे म्हणजे बोललो फेल कधी जात नाही। सकाळी सागरला म्हणलं सागर काहीतरी आज घडलं आपलं आणि काहीतरी नवं लोकांनी बघायला मिळेल। तर गट काढल्यानंतर मी सागरला सांगितलं, ते होतच आहे। त्याला मी सांगितलं की सागर आपण लय नाही सांगत, मोठ्या गाड्या किती बोलून दे, पण गाडी 1 किंवा 2 नंबर आपल्या आज गाडी करणार। तर सागर म्हणला आपला आदत आहे, आज काय गट गावला तरी आपल्याला मेहरबानी। तर ना त्याला सांगितलं सीमेला गाड्या लय स्टाफ त्या नाव घ्यायला नको, चांगल्या गाड्या होत्या। अंतरात सीमी पास केला आणि मग सीमी पास झाल्यानंतर बी मी सांगितलं गाडी 1 किंवा 2 करेल। विश्वास कुठून येतो म्हणजे काय एवढा अनुभवच बोलायत का? कसं आता आपलं क्षेत्रात या पुरं म्हणजे आयुष्यच गेलं आणि बैल बघितल्या बैलाच्या रंगरूपावर समजतं की आपल्याला बैल किती पाळणार आहे किती नाही हो। मी सागर बी मला म्हणला इथून मोर तुमचं तुम्ही नियोजन करायचं काय करायचं ते करा, पण बैल फक्त आज गुलालात राहून दे म्हणला, आज चर्चा होईल। तर सागरला मी सकाळी सांगितलं होतं की गाडी आज गुलाला ठेवायचं माझं काम आणि 1-2 नंबर करून द्यायचं माझं। बरीचशी बैल पाहिले तुम्ही, जलवाबद्दल काय वैशिष्ट्य जाणवते? आदत वासरू आहे, मजिक नाही, बैलाची जात 1 नंबर आहे। बाजरी माटाचा बैल आहे आणि कोसा खिलार, म्हणजे ही जात शक्यतो करून कवचित बघायला भेटते। आणि ह्या जातीचा बैल म्हणजे सहजासहजी आता तरी बैलगाडी क्षेत्रात एवढा नाही, म्हणजे आता गाण्यांचा बाब्या म्हणा, प्युअर जातीचा धनगर खिलार बैलाला ह्यो त्या जातीतला बैल। ही बैल कवचित एकदा पिटली की बैल म्हणजे नाव करत राहते, म्हणजे टिकून पळणारी बैल। आणि म्हणजे जसं आपल्याला पाहिजे असं बैल पळतात।
असं आज मला वाटतंय फायनलला हरण्याच्या गाडीवर होता. हरण्याचं पण एक जबरदस्त कमबॅक झालं म्हणावं लागेल. काय झालं? दुसरा क्रमांक पटकवला. होय, चांगला बैल मुंबईमध्ये पडला होता आजारात उठून. परत आज आमचं बाब्याचं ते नियोजन झालं आणि त्या बी बैलांनी चांगली गाडी पळाली. ती बी त्या गाडीने 2 नंबर केला, ह्या गाडीने 1 नंबर केला. शेजारी 2 नंबरचा मानकरी झालं. नशीब आपले. काय म्हणजे चर्चा कशी झालेली की कारण गटाला आणि सीमेला तुम्ही होता मला वाटतं ड्रायव्हर जलवाच्या गाडीवर आणि स्वराजच्या गाडीवर. फायनलला बी ड्रायव्हर नव्हता. परत आकूच्या गाडी काय मला मग आकूला गाडी फायनलला नव्हती. तर आकूला भेटलो, म्हटलं आकू माझी तेवढी गाडी फायनलला हाण. गाडी चांगली वासरं पळतात. गाडी तू किंवा मी 1-2 आपल्या दोघातच करायचा आणि तसंच झालं. मित्रांनो ह्याला करतात म्हणतात की खरी मैत्री. कारण एक प्रकारे हेच शिकलं पाहिजे बैलगाडी क्षेत्रात. कारण स्पर्धा तर भरपूर असतात, फक्त ही मैत्री टिकवून ठेवणं. काय सांगाल म्हणजे? नाही, क्षेत्र मैत्रीच आहे आणि वादाविवादाची क्षेत्र चालतच नाही. मैत्री तुम्ही जेवढं करचाल, जेवढं प्रेम लावताल नादाल, तेवढी तुमची कामं म्हणा, तुम्हाला जी पाहिजे ह्या क्षेत्रात नाही ती तुम्हाला मैत्रीतनंच मिळणार प्रेमानं. तुम्ही असं उलटबाजी करून कायच होणार नाही सिद्ध ह्या नादात. बारीक ड्रायव्हर त्यांची परिस्थिती सर्वसामान्य. म्हणजे तुम्हाला खरी सांगायचं, वासरू 17,000 रुपये विकत घेतलेला आहे. वासरू अवघ्या 17,000 रुपयाचं. परिस्थिती आता ह्याचं वासरू इकड्या ह्याचं वासरू सागरचा भाव. तर इतकी गरीब परिस्थिती आहे की काय सांगायचं. आणि माझं पहिल्यांदा प्राधान्य गरीब लोकांनी असते. म्हणजे जेवढी गरीब लोकांची बैल येते त्यासनी पहिल्यांदा मी बसतो गाडी म्हणा, त्यासनी काय लागेल मदत ती करतो. हे सकाळीच मला म्हणजे ड्रायव्हर तुम्ही काय ना आम्हाला फक्त गाडी आज हाना. आणि नवं वासरू आजच वासरू त्यासनी एक शब्द विचारा की मी म्हणलं नाही गट कुठं पास केला नाही तर फायनलला राहिले का हान. तू म्हणलं काय होईल ते नशिबानं, पण म्हणलं आज काहीतरी करून जायचं. मित्रांनो हेच प्रेम कमवलं आपल्या बारीक ड्रायव्हरनी. आणि कसं होतं, गोरगरिबाच्या गाडी कोण बसाय मागत नाही. जे ते पैशाच्या मागे लागलेलं आहे. मुंबईवाला म्हणा, शेट लोक म्हणा, जेवढे जास्त पैसे त्यांच्या गाड्या आणतात. पण यामुळे गरिबांचं लय नुकसान होते. आता ही बैल समजा मी गटाला गाडी नसते आणली, तुम्हाला सांगायचं एकदम गाडी गटाला सामना झालाय, गाडीचा सामना झालाय गटाला. म्हणजे अक्षरशः गाडी लय तरुण गाडी हाणायला लागली दिमागानं आणि सामना केला. आणि शिमेला गाडी अंतरात लागली की त्याच्या एखादा नौका आता नवं वासरे म्हणजे नवा ड्रायव्हर बसला असता, गाडी कुठं लॉबेट झाली असती, गटाला मार खाल्ला असता. जे आजचं फळ आहे हे नशिबात भेटलं नसतं आणि मोबाईल उजेडत नसता आला. म्हणजे कुठेतरी आपण गरीबापासून मदत करायची, एवढंच बस. मित्रांनो हा होता चेचेगावचा जलवा आणि खूप सुंदररित्या पाहिला आणि नक्कीच भविष्यामध्ये भवितव्य उज्ज्वल खूप आहे म्हणावं लागेल. भवितव्य म्हणजे आता मी सकाळी बी शब्द दिला आणि आता तुमच्या बाहेर बी सांगतो, येणाऱ्या काळात बैल स्टॉपला न्यायचं काम माझं असणार आहे. आणि जेवढी या बैलाला मदत लागेल तेवढी मदत मी करणार. पायऱ्याला म्हणा, गाड्या नाही म्हणा, जेवढं माझ्या सहकार्य होईल तेवढं मी ह्या बैलासाठी करणार. म्हणजे संपूर्ण नियोजन नाही, नियोजन म्हणजे लक्ष तुमचं असणार 100%. कारण की सागरचं माझं इतकं मन जवळच आहेत की आम्ही 50,000 जोडीवरती तुम्हाला सांगाय ना 3 वर्ष महाराष्ट्रात मुंबईला बिनजोडला गाडी ठेवलेली. 50,000 जोडी 3 वर्ष मुंबईला कुणाला मिळली नाही गाडी. अशी इशारा अर्जुनची गाडी हे ना नुसते एका शब्द ह्याच्या ती गाडी आम्ही मुंबईला घेऊन गेलो होतो. स्वराज पण खूप चांगला पळाला. स्वराज बद्दल काय सांगाल? बैल 1 नंबर पळाला आणि बैलाला म्हणजे गाडी शेजारनं बैल गाडीच पास होऊन देत नाही. ज्यावेळी सीमेला मी बैल पळविला ना त्यावेळेस मी सागरला सांगितलं गाडी सागर 1 किंवा 2च करणार, कारण की बैल बी तो चांगला पळतोय आणि वासरू बी चिकाटीने लय पळतोय. दादा तुमचे पण शुभेच्छा तुम्हाला आणि हार्दिक अभिनंदन तुमचं. आणि खरंच मानलं पाहिजे तुम्हाला, आज एक सर्वसामान्य बैलगाडी मालकांना तुम्ही एक सपोर्ट दिला आणि आज त्याच्यामुळं जलवा आणि स्वराजनं गुलाल प्राप्त केलाय. धन्यवाद दादा. स्वराज 855 आज फायनलचा गुलाल घेतलाय आणि आज प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरलाय. या पैसे स्टेशनच्या मैदानामध्ये 1.5 लाखाचा मानकरी ठरलाय स्वराज आणि जलवाची जोडी. दादा नमस्कार. नमस्कार. काय सांगाल, काय आनंद आहे? आणि मला वाटतं सकाळी ड्रायव्हर पण नव्हता आणि बारीक ड्रायव्हरची मुलाखत घेतलेली आपण. काय सांगाल? काय चांगलं नियोजन झालं. हां, बैल बी चांगला पळातो. गाडी घटली, दोन्ही बी दुसरी आणली, गाडी घटली चांगली. आणि एक प्रकारे स्वराज बद्दल वैशिष्ट्य म्हणायचं म्हटलं नाराज कधीच करत कधीच नाराज नाही. आजपर्यंत त्यांना आम्हाला नाराज कधी केलं नाही. बर, शेजारच्या बैलाकडनं चुकी झाली तरच. बर. आज गाडी जी आहे ती गटून पळाली. गट सेमी आणि फायनलला सेमीला जबरदस्त स्पीड लागले. काय सांगाल? गटाला थोडी कमीच पळली गाडी, सीमेला गाडी लय पळली. बर. आणि मला वाटतं मित्रांनो पुसेगावचं हिंद केसरीचं मैदान झालेलं
आणि या मैदानामध्ये मथुर आणि कॉकटेलची गाडी होती. हो. या गाडीला जी गाडी घासून आलेली म्हणजे स्वराज आणि सोबत कोण पडलेलं त्यावेळेस इस्पिक होता हापशिंगचा. इस्पिक होता. काय सांगाल त्यावेळेस म्हणजे एवढं चर्चेत आलेलं कोण त्यावेळेस किती कॉल येऊन गेलेले हो दादा भरपूर कॉल आले तेव्हा हा. तेव्हा चर्चेत आला चांगला. बर बर. आणि एक प्रकारे अशी कुठली इच्छा आहे का की बाबा या बैलासोबत पळायचंय तुम्हाला असं मथुरभर पळायचे मथुर पळायची इच्छा आहे बकासूरभर. म्हणजे मथुर सोबत एक पळायची इच्छा आहे आणि ज्या पद्धतीनं मथुर ज्या स्पीडनं पळतो त्या स्पीडनं स्वराज टिकून पळेल का मथुर? हो, 100%. दादा काय आज आनंद आहे आणि मैदान कशा रीतीने संपन्न झालं आजचं कसं रिसर मैदान झालं एकदम चांगलं मैदान झालं. आता मोठी मैदान येत आहेत ही जोडी परत पाहायला मिळेल का हो मला? 100%. 16 तारखे केव्हा पळणार आहे आता पुढच्या पळणार. मैदानात रेटरे धरणला पळणार.